नमस्कार, मी श्री आर्य गायकवाड पाटील. आपणा सर्वांचे आजचा विषय समाजशास्त्र प्रकरण पहिले, भारतीय समाजाचा परिचय, भाग चौथा म्हणजेच तास चौथा यात स्वागत करतो. आपण हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक मन लावून, ध्यान देऊन, लक्षपूर्वक बघून, ऐकून, त्यास लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. आपण कालच्या तासामध्ये जैन धर्म, वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म यातील शिक्षण पद्धती, त्यातील बदल याविषयी अभ्यास करत होतो. आज पुढील चौथ्या तासामध्ये आज आपण बघत आहोत बौद्ध विहारांचा उतरणीचा काळ हा एक सुव्यवस्थित शिक्षण पद्धतीच्या ऱ्हासाच्या सुरुवातही दर्शवते. याच काळात भारतात इस्लामाचे आगमन झाले. हा काळ भारतातील मध्ययुगांच्या सुरुवातीचा काळ होता. मध्ययुगातील शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामाच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. असे असले तरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्या निरक्षरतेमुळे समाजावर निरक्षरते प्रमाण जास्त होतं, मोठं होतं. ह्या निरक्षरतेमुळं कुराण, हदीथ आणि इतर संबंधित शास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे कठीण होते. पैगंबर मोहम्मद यांनी इस्लामच्या सर्व अनुयायांनी ज्ञान मिळवायला हवे असा आदेश दिला. परंतु त्यासाठी भारतातील पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये काही कडक शिस्त किंवा सर्वसंग परित्याग या गोष्टी आवश्यक मानल्या नव्हत्या. इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या सर्व वर्गातील व्यक्तींना प्रवेश होता. भारतातील मध्ययुगीन इस्लामिक शिक्षणाशी निगडीत असलेल्या 3 मूलभूत संस्था होत्या. त्या अशा: नंबर 1, पहिली संस्था होती मक्ताब. मक्ताब ही संस्था मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी संस्था होती. दुसरी होती मदरसा, मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण देणारी संस्था. तिसरी संस्था होती खानक्वा ही संस्था अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारी सुफी केंद्र. इस्लाम धर्मामध्ये सिया आणि सुफी असे 2 पंथ आहेत. त्यापैकी सुफी पंथाचे जे काही शिक्षण देणारे केंद्र होते त्या ठिकाणी खानख्वा नावाची संस्था अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण देत होती. आता आपण एकाएकाची माहिती घेऊ. मक्तबमध्ये साधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षी प्रवेश दिला जाईल. त्यासाठी एक धार्मिक विधी करावा लागेल. या टप्प्यावर वाचन, पठण, लेखन आणि अंकगणित या विषयाच्या अध्ययनावर भर दिला जाईल. लिपी आणि लेखक यांच्या अध्ययनासाठी अनेक तास खर्च घातले जातात. वयाच्या साधारण 7व्या वर्षी कुराणच्या अध्ययनास सुरुवात होत असेल. लक्षात घ्या, 4थ्या वर्षी मक्तबमध्ये तुम्हाला प्रवेश मिळत असते. 4थ्या वर्षापासून तर 7व्या वर्षापर्यंत साधारणतः 3 वर्षे तुम्हाला वाचन, लेखन, पठन, अंकगणित एवढी कौशल्य हस्तगत केल्यानंतरच तुम्हाला वयाच्या 7व्या वर्षानंतर कुराणच्या अध्ययनास सुरुवात करता येत असेल. आता नंबर 2, मदरसामध्ये कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ आणि वाचन, त्यांचा सखोल अर्थ समजावून घेणे यावर भर असे. त्याखेरीज शेती, हिशोब, ज्योतिष्य, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल आणि इस्लाममधील कायदे कानून आणि न्यायव्यवस्था तसेच प्रशासन यासारखे व्यवहारविषयक विषयही शिकवले जातात. त्याचबरोबर अरेबिक आणि पर्शियन भाषाही शिकवले जात असे. आता तत्कालीन इस्लाम जगतात सर्वत्र या भाषा शिकवल्या जात होत्या, अरबिक आणि पर्शियन. अकबर बादशाह याचा वजी, सुप्रसिद्ध विद्वान अबुल फजल याने नमूद केल्याप्रमाणे अकबर बादशाहचे वजीद होते. त्यांनी काय नमूद केले? अकबर बादशाह याने मदरशामध्ये शिकण्यास येणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा आणि उपनिषदासारखे ग्रंथ यांच्या अध्ययनाची तजवीज म्हणजे व्यवस्था केली होती. यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की
त्यांच्या काळात विद्यार्थ्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गरजानुसार शिक्षण देण्याची व्यवस्था होती. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आणि आयुष्यातील ध्येयानुसार विषयाची निवड करू शकत होते. मदरशातील शिक्षण संपल्यानंतर खाजगी शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण सुरू ठेवता येत असे. उदाहरणार्थ अब्दुल कादिर बदायुनी, अबुल फजल फैजी यासारखे. मदरशामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोंच्या राहण्याची सोय केली असे. त्यासाठी लागणारे आर्थिक बळ राज्यसत्ता आणि अमीर उमराव कडून मिळत असे. या दृष्टीने मदरशाची तुलना बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरामधील इसवी सन 7व्या शतक जवळपास विद्या केंद्रे यांच्याशी करता येईल. ही मदरसा जो त्याची तुलना कशी कुठं करता येईल, बौद्ध विहारामध्येही शिक्षण दिलं जात होतं त्याच्याशी, आणि दक्षिण भारतामध्ये मंदिरामध्ये शिक्षण दिलं जात होतं जवळपास 7व्या शतकामध्ये, त्या केंद्राशी याची तुलना करता येईल. आता तिसरा संस्था प्रकार खानका. नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या संस्थांची तुलना मध्ययुगीन युरोपातील ख्रिश्चन मठाशी, त्यांना काय म्हणतात, मॉनेस्टरी, याच्याशी करता येईल. खानका सहसा लोकांमध्ये पूजनीय समजल्या जाणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्याशी निगडित असत. भारतीय इस्लाम कला. आता तुम्हाला या ठिकाणी कृती क्रमांक 3 दिली बघा. या कृतीमधून काही गोष्टी तुम्हाला सर्च करायच्या आहेत, शोधायच्या आहेत. मध्ययुगीन भारताच्या कला क्षेत्रातील पुढील काही गोष्टीवर मुस्लिम सत्तांचा काय प्रभाव पडला याचा शोध घ्यायचा आहे. उदाहरणार्थ चित्रकला यावर काय प्रभाव पडला, स्थापत्यकला यावर काय प्रभाव पडला, आणि संगीत. तुम्ही घेतलेल्या शोधांचे वर्गीकरण, सादरीकरण वर्गामध्ये तुम्ही घेतलेल्या शोधांचे वर्गामध्ये सादरीकरण करा. आता आपण एक एक मुद्दे बघू. कला. गुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होता असं मानलं जातं, समजलं जातं. त्याचे कारण म्हणजे काय, या काळातील संगीत, चित्रकला यासारख्या कला आणि इतर शास्त्रांमध्ये झालेली भरीव कामगिरी, विविध उद्योग व्यवसायामधील कौशल्य शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करता करता आत्मसात करत असत. कला आणि उद्योग व्यवसायाशी भरभराट धनिक दानशूरांच्या उदार आश्रयामुळे झाली. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आश्रयाखाली विविध कलावर त्यांची अभिरुची म्हणजे आवड, कल्पना, निवड याचा प्रभाव पडला. मध्ययुगामध्ये बदलल्या राजकीय परिस्थितीमुळे शिक्षण पद्धतीवर मात्र विपरीत परिणाम झाला. दिल्ली आणि आग्रा या राजधानीच्या शहरातील मुस्लिम शासकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. शहरे आणि खेडे येथील विद्वान व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर अध्यापनाचे कार्य करत असत. हे अध्यापन संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन भाषांमधून केले जाई. अशा प्रकारे शिक्षण घेणाऱ्यांमध्ये फक्त संपन्न वर्गातील लोक आणि मुस्लिम उलेमा तसेच ब्राह्मण, उच्चवर्गीय किंवा उच्चवर्णीय जातीमधील लोक त्यांचा समावेश होता. मुलींचे शिक्षण हा पिता किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्या पुरुषांचा व्यक्तिगत मामला असल्याचे मानले जात असे. घरातील वडीलधाऱ्या पुरुषांनी जर म्हटलं मुलीला शिकू द्यायचं तर ठीक आहे, नाही म्हटलं तर नाही. मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांना घरच्या घरी राहून खाजगी शिक्षकांकडून शिकवण्याची परवानगी दिली जात असे. घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांना मौल्यवान वस्तू भेटीदाखल दिल्या जात. अर्थातच समाजाच्या या वरच्या थरातील लोकांची संख्या अत्यंत अल्प होती, म्हणजे कमी होती. त्यामुळे मध्ययुगातील समाजात मुलीच्या शिक्षणाची एकूण स्थिती दयनीय होती असे म्हणण्यास हरकत नाही. पुढचा मुद्दा आहे समाज जीवन. हडप्पा संस्कृती येथील सुनियोजित नगरे, झाकलेली गटारे, अतिरिक्त धान्याच्या साठवणीसाठी जेवढे आपल्या वर्षभर लागतात तेवढे बाजूला घेणे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न झालं असेल तर ते कोठारामध्ये साठवून ठेवणे, याकरता कोठारे सुद्धा त्या ठिकाणी होती.
ती उत्खननामध्ये सापडली, यासाठी ओळखले जाते. मोहेंजोदडो येथील स्नानगृह, महास्नानगृह, स्नानगृह नाही तर महास्नानगृह येथील सामूहिक जीवनाचे एक निदर्शक आहे. हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननातून पुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे असे दिसते की तेथील समाजात कौशल्याधारित व्यावसायिकांचे वर्ग होते, मात्र या विभागातील उच्च निश्चितीची उतरण नव्हती. या वर्गामध्ये गावकरी, कारागीर, व्यापारी, मासेमारी करणारे, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार, विणकर इत्यादींचा समावेश होता. संगम साहित्यामध्ये विविध जमाती आणि जातींचा उल्लेख केलेला आढळतो. त्या आधारे त्यांच्या सह अस्तित्वाची कल्पना करता येते. ब्राह्मण वर्ग हा संख्येने कमी असला तरी तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. संगम काळातील पुरोहित वर्गांचे समाजावर वर्चस्व नसले तरी ते सल्लागार आणि समाजाच्या हितांचे संरक्षक म्हणून मान्यता पावत होते. पारंपरिक कथांचे गायन करत गावोगाव फिरणाऱ्या कलाकारांचा एक स्वतंत्र वर्ग होता. शिकार आणि वाटमारी करणारी वेडर नावाच्या जमातीबद्दल लोकांच्या मनात भय असे. स्वतःचा स्वतंत्र परंपरा श्रद्धा जोपासणारी मर्राकुडी नावाची एक युद्ध कौशल्यावर निर्वाह करणारी जमात होती. त्याशिवाय मासेमारी करणारे, मिठाचे उत्पादन करणारे, विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक म्हणजे गायीचं पालन करणे यासारखे व्यावसायिकांचे स्थान महत्त्वाचे होते. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था समाजातील व्यवसायधिष्ठित वर्गवारीवर आधारली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचिकता होती. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असली पावित्र्य व विटाळ या कल्पित गोष्टीवर उभारली जातीव्यवस्थेची उतरंड प्रस्थापित होत गेली. अन्न पाणी यांचे प्राशन करणे, पोशाख, व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास इत्यादी सर्व गोष्टीवर या कल्पनांचा पगडा होता. आता या ठिकाणी सामाजिक उतरंड कशी होती, जातीची उतरंड कशी होती ते बघूया. त्याला वर्णव्यवस्था असं म्हटलं जातं. तर त्या वर्णव्यवस्थेमध्ये 4 वर्ण होते. पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य, चौथा शूद्र. ब्राह्मण म्हटला की तो बुद्धिजीवी वर्ग समजला जायचा. तो पुरोहित होता. तो समाजाला शिक्षण देणारा शिक्षक होता. शिक्षणाचा अधिकार असणारा, ज्ञान प्राप्त करणारा तो वर्ग होता. त्याला ब्राह्मण म्हटलं जायचं. दुसरा वर्ग होता क्षत्रिय. दुसरा वर्ण क्षत्रिय. क्षत्रियांचं कार्य कोणतं होतं? ते राज्यकर्ते होते आणि योद्धे. त्यांनी लढायचं, राज्य करायचं. तिसरा वर्ण होता वैश्य. वैश्य वर्गातील लोकांचं काम एकच आहे, व्यापार करणे, व्यावसायिक धंदे करणे आणि शेती करणे, शेतकरी वर्ग. आणि चौथा वर्ण म्हणजे शूद्र. वरच्या 3 वर्णांची कामे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांची खालची पडलेली कामं जी असतात, हीन हलक्या दर्जाची ती कामं शूद्र या वर्णाने करायची. पहिले 3 वर्ण स्वतःला उच्च म्हणून घेऊ लागले. फक्त त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांना द्विज म्हणजे 2दा जन्म घेतलेले. पहिला जन्म आईच्या पोटी, दुसरा जन्म उपनयनाच्या संस्कारातून म्हणू लागले. आता यानंतर आश्रम व्यवस्था उदयास आली. आश्रम व्यवस्था समाजामध्ये आश्रम व्यवस्था ही पण महत्त्वाची मानली जायची. द्विज म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन आश्रम व्यवस्थेमध्ये केले होते. त्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्याच्या 4 टप्प्यात म्हणजे 4 भागात, 4 आश्रमात विभाजन केले होते. ते कसे? 4 भाग कोणते? पहिला आश्रम म्हणजे पहिला भाग ब्रह्मचर्य आश्रम. दुसरा भाग म्हणजे दुसरं आश्रम गृहस्थ आश्रम. तिसरा भाग म्हणजे तिसरं आश्रम वानप्रस्थ आश्रम. चौथा भाग म्हणजे संन्यास आश्रम.
आता जो पहिला भाग आहे ब्रह्मचर्य आश्रम, या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये कोणती कर्तव्य पार पाडायची मानवानी? तर त्याने विद्यार्थी म्हणून शिक्षण घेणे, अविवाहित असणे आणि ब्रह्मचर्य पाळणे, हे ब्रह्मचर्य आश्रमाचं कर्तव्य. दुसरं गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमामध्ये जीवनातील महत्त्वाची पूर्ण कार्य पार पाडणे. गृहस्थ आश्रमामध्ये काम, धंदा, कर्म, मुलांचं संगोपन, लग्न, व्यवहार, तसेच वाडवडिलांची जपणूक, सांभाळ, या सगळ्या गोष्टी वृद्धाश्रमात, पैसा, अडका, धन, दौलत, संपत्ती कमवणे, हे सगळे जीवनातले सगळ्यात महत्त्वाचा हा आश्रम वृद्धाश्रम, गृहस्थ आश्रम. तिसरा आश्रम वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम एकांतवासी, म्हणजे कामातून निवृत्त होणे आणि जो काही आपल्या कामाचा भार येतो घरातील दुसऱ्या नवीन तयार झालेल्या, तरुण झालेल्या आपल्या मुलांच्या हातात देणे. वानप्रस्थाश्रम म्हणजे निवृत्ती होणे, एकांतवासी. आणि शेवटचा संन्यासाश्रम म्हणजे संन्यास, सर्वसंग परित्याग. घराबद्दलची, संसाराबद्दलची आस्था मनातून काढून टाकणे, भजन कीर्तन करणे, मंदिरात बसणे, राम नाम, भगवंताचं नाव घेणे, कुठल्याही व्यवहारात न पडणे, घरातील कोणत्याही कारभारात लक्ष न देणे, टोटली संन्यासाश्रम. हिंदू तत्वज्ञानामध्ये परमेश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्तीचे 4 मार्ग सांगितले आहेत. मोक्ष प्राप्ती केव्हा होते ते असे 4 मार्ग कोणते? ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, राजमार्ग आणि कर्म मार्ग. या 4 मार्गाच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असं सांगितलंय. वर्तमानातील हिंदूच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विचारानुसार 4 पैकी 1 किंवा अधिक मार्गांचा अवलंब करण्याची मुभा आढळते. उदाहरणार्थ कुंभमेळ्याबद्दल तुम्ही कदाचित वाचलं असेल, ऐकलं असेल किंवा कोणी जाऊनही आलं असेल कुंभमेळ्याला. किंवा यूट्यूबवरील जर तुम्ही सर्च केले कुंभमेळे तर चित्रफितीमध्ये पाहिलं असेल किंवा बघून घ्या. त्यातील साधू हे तापसी जीवन जगणारे असतात. तापसी म्हणजे त्यांचे जटा वगैरे फार लांब लांब वाढलेले असतात. तुम्ही एखाद्या कुंभमेळ्याला आवर्जून जर गेले किंवा तुम्ही व्हिडिओ जर यूट्यूबवर बघितले तर तुम्हाला कुंभमेळ्यातील साधूंची तापसीपणा काय, तपस्या करून त्यांनी केस, जटा वगैरे, नख वगैरे कसे वाढले ते दिसून येईल. गुप्त सत्तेचा काळ हा भारतातील अभिजात संस्कृतीचा काळ समजला जातो. आता अभिजात म्हणजे काय? इसवी सन पूर्वीचा काही काळ आणि इसवी सन सुरू झाल्यानंतरचा काही काळ म्हणजे अभिजात काळ. तो अभिजात संस्कृतीचा काळ समजतो. या काळात भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली. ज्या गोष्टीमुळे भारतीय संस्कृतीची स्वतःची खास ओळख निर्माण झाली त्या कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्वज्ञान, अर्थशास्त्र अशा सर्व क्षेत्रातील विकासाच्या मूलभूत पाया या काळात घातला गेला. गुप्त सम्राट पहिला चंद्रगुप्त जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने अत्यंत सामर्थ्यशाली सैन्य उभारले आणि आपापसामध्ये लढणाऱ्या नगरांना एकछत्री अंमलाखाली आणले. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला. गुप्त साम्राज्यामधून दूरवरच्या देशाशी व्यापार चालत असे. तसेच गुप्त साम्राज्य कला निर्मिती आणि बौद्धिक मंथनाच्या, ज्ञान शोधून काढण्याच्या बाबतीमध्ये केंद्रबिंदू बनले. याच काळामध्ये आर्यभट्टाने काय काय शोधलं? भूमिती, त्रिकोणमिती, विश्वोत्पत्ती शास्त्र या विषयावर लेखन केले. तसेच एका वर्षामध्ये जवळपास 1 वर्षभर जे असतो आपला, त्या वर्षामध्ये 365 ते 358 दिवस असल्याचे गणित मांडले. कोणी? आर्यभट्टाने. पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांतही त्याने मांडला. वराह मिहिराने खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लेखन केले. धन्वंतरीने औषधोपचाराविषयी लेखन केले. गुप्तकालीन समाजामध्ये शिक्षण आणि लेखन वाचनाला विशेष महत्त्व होते. केवळ उच्च वर्गातील व्यक्तींनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शिक्षण घेणे शक्य होते. हळूहळू गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला
की त्या विस्तीर्ण प्रदेशावर मध्यवर्ती सत्तेला नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि छोटी छोटी राज्य स्वतंत्र होऊन साम्राज्याचे विघटन झाले. त्यामुळे इसवी सन 550च्या सुमारास मध्य आशियातील हून टोळ्यांना भारतावर आक्रमण करणे शक्य झाले आणि सुमारे इसवी सन 650 पर्यंत गुप्तांची सत्ता उतरणीला लागली. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळात सामाजिक राजकीय नियमावर प्रकाश टाकणाऱ्या नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. गुन्ह्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षांची तीव्रता गुन्हेगाराच्या जातीनुसार कमी जास्त होत असे. जाती व्यवस्थेमधील विषमता अधिक तीव्र होऊन शूद्रांचा दर्जा केवळ उच्चवर्णीयांना सेवा पुरवण्यापुरता मर्यादित झाला. त्यामध्ये कारागीर, शेतमजूर, दास इत्यादींचा समावेश होता. कुटुंबातील नातेसंबंधाची वीण पूर्वीप्रमाणेच घट्ट होती, परंतु पितृप्रधान कुटुंबातील पुरुषी वर्चस्व अधिकच वाढले आणि त्याचबरोबर स्त्रियांची परिस्थितीही उत्तरोत्तर अधिकाधिक वाईट होत गेली. या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा भाग क्रमांक 5 मध्ये. धन्यवाद.